शरददादांच्या विजयामागे आदिवासी भागातील किंग मेकर म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते, काय सांगाल? मुळात मुद्दा असा आहे, आजचा जो विजय झालेला आहे तो शिवजन्मभूमीचा झाला आहे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा खरंतर विजय झालेला आहे। शरददादा हा इतिहास घडवणारा माणूस आहे। जेव्हा 2007ला शरददादा जुन्नर तालुक्यामध्ये आले आणि सर्वसामान्य जनतेमध्ये काम करायला लागले तेव्हा खरं तर त्यांची टिंगल गेली, हिनवलं गेलं त्यांना, परंतु एक महत्त्वाकांक्षी आणि जिद्दी माणूस खरं तर शरददादा आहे। 14 ते 19ला जी त्यांनी कामं केली ती शाश्वत विकास जुन्नर तालुक्याचा झाला। कामाचा माणूस म्हणून शरददादाची ओळख होती आणि शरददादांनी आदिवासी भागातले संपूर्ण रस्ते केले। खरं तर याच्या आधीचे जे आमदार झाले ते आदिवासींची मतपेटी पाहून कामं देत होती, परंतु शरददादा त्याला अपवाद ठरले होते। शरददादाला 2014ला आदिवासी भागातून अतिशय नगण्य असं मतदान झालं होतं, परंतु शरददादांनी एकही पुढारी दादांकडे न जाता संपूर्ण आदिवासी भागातले जे मुख्य रस्ते आहेत ते मुख्य रस्ते दादांनी खरं तर केले होते। गुढीत बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावलेला, दाराघाटाचा प्रश्न मार्गी लावलेला आणि विशेष म्हणजे जे पर्यटन तालुका केला त्याच्यातलं 50% पर्यटन हे आदिवासी भागामध्ये आहे आणि आदिवासी भागातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी दादा 100% काम करणार होते। आणि आता तर खरं तर शिवजन्मभूमीमध्ये आईवरसुबाई दुर्गादेवीच्या कृपेमुळे दादा आज निवडून आलेले सर्वसामान्य जनतेने दादाला कौल दिलाय। विशेष म्हणजे धनशक्ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपण पण पाहिली का प्रचंड पैशाचा वापर तालुक्यामध्ये केला, परंतु पैशाचा पुढं काही चालत नाही। पैसा हरला आणि एक सर्वसामान्य माणूस जिंकला। खरं तर अतिशय आनंद होतोय आणि आदिवासी भागामध्ये दादाला खरं तर 2 नंबरची मतं दिली गेली आणि जरी कमी मतं पडली असली आदिवासी भागातली जी मतं राहिली ती दादांच्या कामाकडे पाहून राहिलेली आहेत। त्यामुळे त्याच्यामध्ये आमच्या संपूर्ण आदिवासी भागातले जे काही शिलेदार आहेत त्याच्यामध्ये सन्मान्य ॲडव्होकेट सचिन चव्हाण आहेत, डॉक्टर डोळस आहेत, गणेश कोल्हाळ आहे, त्याच्यानंतर राजू डुंबरे आहेत, अशोक बोचरे आहेत, सुनीताताई बोराडे आहे, मुख्य म्हणजे ललिताताई बुळे आणि त्यांचे मिस्टर रामदास बुळे हे आल्याने पण आम्हाला बऱ्यापैकी चालना मिळाली। अनेक सहकार्याने त्याच्यामध्ये बबन वाळकोळे आहे, ते अनेक लोकांनी त्याच्यामध्ये मदत केली आणि आदिवासी भागामध्ये खरं तर सामान्य जनता दादांबरोबर राहिली आणि आता भविष्यामध्ये दादांच्या माध्यमातून आदिवासी भागातले एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही। आता आमच्या आंबोली गावचे उपसरपंच काटेसाहेब शांताराम बालचिंग हे सुद्धा मंडळी इथं आले आणि विशेष म्हणजे मी आपल्या माध्यमातून आदिवासी जनतेला असं करू इच्छितो की आपल्या जे काही भागातले जे काही बेसिक प्रश्न आहेत ते सोडून आपल्याला जे काही तरुणांसाठी रोजगार असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि मुख्य म्हणजे दारूबंदी असेल याच्यावरती आपण प्रामुख्याने दादांच्या माध्यमातून काम करणार आहोत। आदिवासी भागातले सगळे तरुण एकत्र करणार, सगळ्या महिला एकत्र करून आदिवासी भागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम उभं करण्याचं काम खरं तर पुढच्या काळामध्ये होणार आहे। आदिवासी भागामध्ये पाहिलं गेलं तर पर्यटनावर खूप मोठा भार किंवा मुख्य जो आर्थिक स्रोत आहे तो आदिवासींचा मुख्य भार हा नैसर्गिक स्रोत आहे, तर त्यावर काय आधारित प्रकल्प किंवा काही विकास योजना मी आपल्याला सांगू इच्छितो की पूर्वी आपल्या आदिवासी भागाला आदिवासी दुर्गम भाग म्हणायचे, परंतु आता आदिवासी भागाला निसर्ग पर्यटनाने नटलेला भाग म्हणावा लागेल आणि जो 50% खरं तर जो आहे त्याच्यामध्ये ऐतिहासिक पर्यटन आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा वावर आदिवासी भागामध्ये राहिलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आदिवासी समाजातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणे खरं तर सहकार्य त्या लढाईमध्ये झालेलं आहे आणि आतासुद्धा शरददादाच्या माध्यमातून जे काही जीवदान किल्ला असेल, हडसर असेल, दारेघाट असेल, वरती दुर्गादेवी असेल, नाणेघाट असेल, इकडे संपूर्ण वरसुबाई दुर्गादेवी असेल, या संपूर्ण भागाचा कायापालट दादांच्या माध्यमातून होईल आणि त्याच्यातून पर्यटनाला चालना मिळेल। दादांनी तालुका 288 मध्ये पर्यटन केल्यानंतर आता जर आपण पाहिलं दारेघाट असेल, नाणेघाट असेल, वर कांचन धबधबा असेल, दुर्गादेवी असेल, कोकणकडा असेल, या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पर्यटक वाढलेले आहेत। त्याच्यातून आर्थिक कारण आपल्याला 100% करता येईल। आता फक्त तरुणांना माझी एकच विनंती आहे, बाबांना आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपला व्यवसाय सुरू केला पाहिजे अशा पद्धतीची विनंती करीत आहे। दारेघाटाचा प्रश्न प्रत्येक विधानसभेला चर्चेला जातो, परंतु ते का अजून सुटलेला नाहीये। नाही, दारेघाटावरती बऱ्याच वेळेला राजकारण झालं। मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी नारळ वाढवला, परंतु शरददादांनी 2 कोटी टाकून त्याचा सर्वे कंप्लीट केलेला, त्याची फाईल तयार आहे। आता दादा नक्कीच मला वाटतं आजच आपण बघितलं असेल की दादा आमदार झाले आणि या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दादांना हेलिकॉप्टर पाठवलेलं आहे। जुन्नरच्या इतिहासामध्ये ही पहिली गोष्ट आहे की एखादा आमदार निवडून आल्यानंतर त्याला लगेचच हेलिकॉप्टर पाठवलं जातं। हेलिकॉप्टर याच्यासाठी पाठवलं का निश्चित दादावरती कोणती तरी मुख्य जबाबदारी पडेल आणि त्या जबाबदारीच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याचा कायापालट करण्यासाठीचा जो मुख्य रस्ता आहे दारेघाट तो 100% सोडवला जाईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं। शरददादा असे म्हटले होते की आता मी जर मुंबईला चाललो आहे
तर मंत्रीपद घेतल्याशिवाय जुन्नर तालुक्यामध्ये पाऊल ठेवणार नाही. नाही, 100% शरददादाची ती आहे, महत्वाकांक्षी आहे. दादांना मुख्यमंत्र्यांचा शब्द असणार आहे आणि दादांना तिथपर्यंत हेलिकॉप्टर पाठवून बोलवले म्हणजे नक्कीच मंत्रिपदाची जबाबदारी दादांना दिली जाईल आणि ती दिलेली जबाबदारी दादा 100% आपल्या जुन्नर तालुक्याच्या जनतेसाठी नव्हे तर महाराष्ट्रामध्ये शिवजन्मभूमीचं नाव दादा कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवतील याबद्दल शंका नाही. दत्ताभाऊ, आपण जिल्हा परिषद लढवणार आहात असं कळत आहे, हे कितपत सत्यता आहे? खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेल्या 20 वर्षापासून आपल्या आदिवासी भागामध्ये काम केलेलं आहे. खरं तर याच्यावर बोलण्याआधी मला आता आमचे नेते सन्माननीय शरददादा सोनवणे यांच्याशी चर्चा करावं लागेल. आमच्या भागातले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करावं लागेल. पण 100% मायबाप जनतेच्या वतीने जर मागणी झाली तर मी 100% त्याचा विचार करायला काही हरकत नाही. देवराम लांडे यांना 22,000 एवढं मताधिक्य भेटले, यामुळे शरददादांना काही फायदा किंवा तोटा झाला का? नाही, मुळातच देवराम लांडे साहेबांचं देखील इथं मनापासून आभार व्यक्त केला पाहिजे, कारण त्यांनी एक निर्धार दाखवला. आदिवासी समाजातला माणूस उभा राहायला लढला आणि ठीक आहे, जरी पराभव झाला असला तरी पण देवराम लांडे साहेब लढले आणि मोठं मताधिक्य रघुनाथ उतळे साहेबांनंतरचं मताधिक्य हे देवराम लांडे साहेबांनी घेतलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. धन्यवाद.